महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू झाली आहे। उमेदवारांची यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते आणि या यादीत मुंबईतल्या एका जागेसाठी धक्कादायक निर्णय पाहायला मिळू शकतो। ही जागा आहे उत्तर मध्य मुंबईची। या जागेवर सध्या पूनम महाजनांचं वर्चस्व आहे, पण त्या जागी आता मुंबई भाजपमधल्या एका मोठ्या नावाची चर्चा आहे। ते नाव आहे आशिष शेलार। मुंबईतला उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, मुंबईतील महत्त्वाची उद्योग केंद्र, फिल्म सिटी, परदेशी कंपन्यांची कार्यालय, मेट्रोचं मोठं जाळं असलेला आणि वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातील मुंबईकरांचा हा मतदारसंघ। 2014 आणि 2019 अशा सलग 2 टर्ममध्ये पूनम महाजन या मतदारसंघातून खासदार झाल्या। पण आता भाजप पूनम महाजन यांची हॅट्रिक रोखून आशिष शेलारांना संधी देण्याची चर्चा आहे। गेल्या काही वर्षात आशिष शेलार भाजपचा महत्त्वाचा चेहरा ठरले। अनेकदा भाजपची बाजू आक्रमकपणे मांडताना ते दिसतात। सध्या ते वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत, त्याचबरोबर ते मुंबई भाजपचे अध्यक्षही आहेत। त्यामुळे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून शेलार हा भाजपसाठी भक्कम पर्याय आहे। काही काळापूर्वी मुंबईतल्या एका कार्यक्रमात आशिष शेलारांनी पूनम महाजन यांच्या कामाचं कौतुक केलं होतं। मुंबईच्या 6 खासदारांपैकी सर्वात चांगलं काम करणाऱ्या खासदार पूनम महाजन असल्याचं शेलार म्हणाले होते। आता शेलार त्याच पूनम महाजन यांची जागा घेण्याच्या तयारीत आहे। 2019 नंतर महाराष्ट्रातलं राजकारण 360 अंशात बदललंय। भाजपसोबत शिवसेनेचा एक वेगळा गट आहे, तर राष्ट्रवादीही भाजपसोबत आली आहे। त्यामुळे राज्यातल्या जागा वाटपासंदर्भात फार मोठा ट्विस्ट निर्माण झालाय। त्यात उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर खरंच आता आशिष शेलार उभे राहतात की भाजप पूनम महाजन यांनाच हॅट्रिकची संधी देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।